माझ्याकडे माझा स्पॉट बॉय पण माझ्याशी कधी येऊन खांद्यावर हात टाकून बोलू शकतो, तेवढी त्याला मुभा आहे. आणि मी कधी जाऊन त्या डब्यातलं खाऊ शकतो. माझं काय म्हणणं आहे की आपल्याकडे इतके देव आहेत ना, तरी आपण का देव माणसं शोधतो. त्यामुळे हा देवासारखा असलेला माणूस ठीक आहे. म्हणजे लोक म्हणतात ना, अमिताभ बच्चन अजूनही पीकवर आहे. इतक्या वर्षानंतर प्रत्येक नटाचं एक वेळ येते मग जाते. अमिताभ बच्चन कन्सिस्टंट आहे. तर त्याचं मला आश्चर्य वाटत नाही, कारण मी त्याच्यावर काम केलं आहे. कसं असतं की असा रोल मिळाला की कधी कधी एक भीती असते की ॲक्टर कॅन ट्राय टू ओव्हर ड्रॅमॅटाईज, वाहवत जाण्याची थोडी. ते त्यांचं म्हणजे सीनमध्ये पण परफॉर्म करताना पण एक वेगळीच एनर्जी लागते. मी एक तर खूप सिनेमे डिरेक्ट केलेत, त्यामुळे कधी कधी पेशन्स राहत नाही. म्हणजे ते कधी कधी येतच बाहेर चुकून. पण तेजस हॅज बीन विथ मी. मी तर खूप चांगलं ओळखतो. नवीन असता कोणतरी डिरेक्टरनं तर ही माईट हॅव फील ऑफेंडेड. मध्येच मी म्हणतो, रे किती वेळ घेतोयस, आता इतके पिक्चर केले रे. डिरेक्टर कोणी असू दे, आपल्याला आपलं काम करायचं. मी ज्यावेळेला तिथे काम करतो, मी काय म्हणतात त्याला, मदारी का बंदर असतो. चल जमुरे म्हटलं कडकडकोट नाच. आपलं काय, मी दिवसागणिक तसं फुलताना बघितलं तर ते इतकं ब्रिलियंट होतं ना. सिनेमाचं कसं कट बीट ह्याच्यात तुम्ही तुमचा कनेक्ट जातो, ह्याच्यात म्हणजे तुमचं पॅशनेट. अजूनही मी जगण्यातलं माणूस पण हे वेगळ्या अर्थानं शोधण्यासाठीचा प्रवास कसा असतो, माणसाचा देवत्व आणि देवत्वातलं माणूस नेमकं काय आहे, खरं तर जाणून घेऊया देव माणसाबद्दल. आणि नेमका हा देव माणूस कशा अर्थानं सापडलाय किंवा त्याच्यात तो आहे का, ह्याचा हा रंजक प्रवास आहे. खरं तर महेश दादा, खूप खूप स्वागत आहे. आणि तू ज्या पद्धतीने आत्तापर्यंत दिसलायस त्यापेक्षा कम्प्लिटली एक ड्रास्टिक वेगळा कलर आहे जो तुझ्यात खरं तर आहे. तू देवभोळाही आहेस. म्हणजे तशा अर्थानं तू ज्या पद्धतीने दिसतोस आणि तुझं एक असं स्वतःभोवतीचं एक गार्डरेल आहे, त्याच्या पलीकडे तू अत्यंत मृदू, अत्यंत जेन्युइन आणि खूप सच्चा परखड आहेस. तर त्या देव माणसाबद्दल तू सांगावंस असं मला वाटतं, कारण तू कॅमेरासमोर कधीच तशा पद्धतीने आलेला नाही आहेस. नाही, काय आहे ते गार्डनं तुम्हाला एक मेंटेन करावं लागतं. इथे याच्यात कोणी तुमच्याशी कधी फॅमिलियर होतो, तर जी लोकं मला माहिती आहे, या लोकांना मी माहिती आहे, त्यांच्यासाठी मी तसंच आहे. म्हणजे माझ्याकडे माझा स्पॉट बॉय पण माझ्याशी कधी येऊन खांद्यावर हात टाकून बोलू शकतो, तेवढी त्याला मुभा आहे. आणि मी कधी जाऊन त्या डब्यातलं खाऊ शकतो. पण हे थोडंसं आपल्याला खोटं एक वलय निर्माण करावं लागतं, नाहीतर कोणी येऊन तुमचा ॲडव्हान्टेज घेऊ शकतो. पण ते उगाच माझ्याशी इमेज झालेली की हा असा आहे म्हणून. पण मी तसा नाही आहे. कधी मला जे ओळखतात ती लोक, त्यांना माहिती आहे मी कसं आहे. पण मला एक बरं का वाटलं की एक डिरेक्टर, एक प्रोड्युसर यांना माझ्या त्या एक्सटिरियरच्या पलीकडे मी दिसलो आणि त्यांनी मला पिक्चर ऑफर केला. आत्तापर्यंत मला असे सगळे विलनचे रोल किंवा कुठली माझी हिम्मतवालासारख्या पिक्चरमध्ये काम करायची पण हिंमत दाखवली मी. त्यामुळे तर असेच रोल, म्हणजे ज्याला सिरियसनेस नाही असे रोल खूप ऑफर झाले. पण मग विचार केला तर करायचं काय. मग मीच लिहिलं आणि मग मीच काम केलं जुनं फर्निचरमध्ये. त्याचं कारण हेच होतं की मी करू शकतो हे मला कुठेतरी पटवून द्यायचं. पण मला देव माणूस ज्यावेळेला सिनेमा आला त्यावेळेला खरं म्हणजे मला त्याचं कौतुक करावंसं वाटलं की माझ्या इमेजची अशी माझी इमेज अशी बाहेर असताना त्यांनी मला देव माणूससारखा सिनेमा ऑफर केला. आणि म्हणजे माझं म्हणणं आहे की मी एक खूप स्टॉन्च हिंदू आहे, खूप भयंकर. म्हणजे मी त्या बाबतीत आणि माझं काय म्हणणं आहे की आपल्याकडे इतके देव आहेत ना, तरी आपण का देव माणसं शोधतो. त्यामुळे हा देवासारखा असलेला माणूस ठीक आहे, पण जी काही लोकांना आपण ते पुजतो ना, ते मला काय असं वाटतं की आपल्याला कुठे कमी पडत आहेत का आपले 33 कोटी. हा एक चांगला माणूस, त्याला आता कलोक्वियल टर्ममध्ये देव माणूस म्हणतात. तो लोकांसाठी देवाचा म्हणतो, तो देवाचा माणूस आहे. म्हणजे तो वारकरी पंथातला आहे. त्यांनी आपलं बरंचसं सॅक्रिफाईस केलं आहे देवासाठी. माळकरी आहे तो. खाण्यापिण्याच्या बाबतीतही तो खूप पर्टिक्युलर आहे. आणि पांडुरंगाचं भक्त.
असा एक माणूस ज्याला आयुष्यात सगळं एक्सेप्ट करतात. म्हणजे मला काही माणसं अशी असतात ना जी आपल्याला खूप काही मिळालं तरी दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त आहे याचं दुःख असतं त्यांना. काही लोक अशी असतात की जे आपल्याला आहे त्याच्यात इतके खुश असतात की त्यांना माहिती असतं की दे डिझर्व मच मोर, पण तरी ते आहे त्याच्यातच खुश असतात. तर अशा टाईपचा एक माणूस आहे आणि तो बऱ्याचशा गोष्टी त्याला काय म्हणतात त्याला नशिबाने म्हणा किंवा त्याच्या अगेन्स्ट गेलेले असतानाही तो सुखी आहे, समाधानी आहे. आणि अशा माणसाच्या आयुष्यात एक अशी घटना घडते ज्यामुळे त्या देवमाणसातला राक्षस जागा होतो का असा तो एक सिनेमा आहे. आणि तो मला वाटतं की मला करता आल्याचा आनंद आहे. मी प्रयत्न तर केलेला आहे. म्हणजे मला बरं का वाटतं की तो रोल करणारे खूप चांगला करणारे असे खूप नट आहेत आपल्याकडे आणि त्यातलं प्रत्येकाने चांगलंच केलं असतं. पण हे सगळं असतानाही माझ्याकडे आला तो रोल आणि मला तो करता आला. आणि कधी कधी काय असतं, आपण एक रोल आल्यानंतर शूटिंग संपल्यानंतर आपण एक स्वतःशीच ॲनलाईज करत असतो की जो विचार केला तसा झाला आहे का. तर मला वाटतं मी ज्यावेळेला एडिट पाहिलं किंवा डबिंगला पिक्चर पाहिला त्याला मला असं लक्षात आलं की आय हॅव डन जस्टिस. म्हणजे चांगलं किती का किती वाईट मला माहीत नाही. मी थोडासा खूप क्रिटिकल आहे माझ्याच कामाबद्दल. पण हे बघून असं मला वाटतं की मला कुठेही पश्चाताप होणार नाही की हा रोल घेतल्याचं. त्या दरम्यान बरं काम केलं. या सगळ्यामधला असे दोन म्हातारे तुझ्या फार जवळ राहिलेले आहेत असं मला वाटतं. एक विद्याधर पटवर्धन विरुद्धमधला आणि जुनं फर्निचरमधला आणि त्यानंतरचा आयुष्यातला हा. बच्चन साहेबांना तू त्यावेळेला नरेट करताना किंवा त्या सगळ्या प्रोसेसच्या अतिशय जवळून मी त्यावेळेला पाहिलेलं. तर त्यावेळेला तोच त्यातल्या काही शेड्स किंवा ह्यासाठीचं तुला काही रेफरन्स पॉईंट्स किंवा असं प्रिसिडिंग रेफरन्स वाटले का? नाही, कारण काय आहे की अमिताभ बच्चन माझ्यासाठी देव आहेत. म्हणजे मी त्या पिक्चरमध्ये काम केलं तेव्हा म्हणतो म्हणजे ते अमिताभ बच्चन आहेत म्हणून नाही, पण ते इतके धमालग्रस्त आहेत ना. म्हणजे मी त्या पिक्चरमध्ये इतकी त्यांच्यावर हे केली. आम्ही कांटेमध्ये एकत्र होतो. तो माणूस कमाल आहे. म्हणजे डिसिप्लिनच्या बाबतीत म्हणा, सगळ्याच बाबतीत म्हणा. म्हणजे लोक म्हणतात ना अमिताभ बच्चन अजूनही पीकवर आहे. म्हणजे इतक्या वर्षानंतर प्रत्येक नटाचं एक वेळ येते मग जाते. अमिताभ बच्चन कन्सिस्टंट आहे. तर त्याचं मला आश्चर्य वाटत नाही, कारण मी त्याच्यावर काम केलं आणि तो माणूस फिनॉमिना आहे तो. पण ते परत म्हणजे कुठेही त्या जवळ जायचा प्रयत्न केला असता तरी कम्पॅरिझन वुड हॅव बीन ऑब्वियस. तर मी माझं वर्किंग केलं त्या रोलच्या बाबतीत आणि जे मला वाटतं आय एम व्हेरी हॅपी विथ इट. मला वाटतं ना की मी काही अशी लोकं बघितली म्हणजे म्हणजे असे वारकरी नाही, पण काही देव माणसं म्हणजे ज्यांनी म्हणजे जसं शिवाजी साठम माझ्यासाठी देव माणूस. काही नाही तो म्हणजे काही देवाचं करत बसत नाही, काही नाही, पण तो आला की देव माणूस आहे त्याच्यात. शिवाजी काय का तसाच. या सगळ्यात महत्त्वाचं आणखीन आहे की रेणुकाबरोबरचं इक्वेशन. कारण हल्ली ना तो साधेपणा जे दिसतं ते फार वेगळी आहे किंवा कॅल्क्युलेटिव्ह गणितं मांडणारी आहेत, पण तुझी आणि तिची केमिस्ट्री गुलाब म्हणजे जो ट्रेलरमध्ये दिसतानाचं गुलाब देणं किंवा त्या इतकं मी वरवरचं नाही म्हणणार, पण जे डोळ्यात दिसतं ना ती सच्चाई प्रचंड कमाल आहे. आणि बिंग अन ॲक्टर थिएटरचं असणारं तुमचं एक असोसिएशन ओव्हरऑल प्रिसिडिंग काही रेफरन्सेस आणि त्या सगळ्या गोष्टी, पण कशा अर्थानं तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना किंवा गिव्ह अँड टेक याबद्दल तू सांगा असं वाटतं. रेणुकाना म्हणजे मला असं कधी कधी कमाल वाटते की मी आम्ही ज्यावेळेला असे स्ट्रगल करत असताना मग रेणुका थोडीशी एस्टॅब्लिश झालेली आणि खूप चांगली नटी, खूप आम्हाला खूप आवडायची ती आणि मैत्रीण होती मेन म्हणजे. तर कधीतरी असं थिंकिंग वगैरे असं वाटतं आत्तापर्यंत का नाही काम केलं, पण या सिनेमाचं निमित्त आलं आणि तरी पण ती थोडंसं असा झोन होता की इतकी वर्षामध्ये गेली आहेत ना, पण परफेक्ट फॉईल होता तो त्या देव माणसासाठी. आणि बेसिकली थिएटरची असल्यामुळे ना ती खूप सेन्सिटिव्ह काम केलं तिने आणि विदाऊट
ओव्हर ड्रॅमॅटायझिंग थिंग्स. कसं असतं की असा रोल मिळाला की कधी कधी एक भीती असते की ॲक्टर कॅन ट्राय टू ओव्हर ड्रॅमॅटाईज. वाहवत जाण्याची थोडी. हां, ते त्यांचं म्हणजे सीनमध्ये पण परफॉर्म करताना पण एक वेगळीच एनर्जी लागते. पण ती आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की तिच्याकडनं ऊर्जा मिळाली मला. मी तो थिएटरचं तिने घेऊन आली की कदाचित मी करू शकलो असतो ओव्हर ड्रॅमॅटाईज. पण ती असल्याचा एक मला खूप फायदा झाला. एक आणि कसं असतं की आता खूप ती अशी नटी पण नाही ना की तिने खूप कामं घेतली. त्यामुळे जो सरप्राईज एलिमेंट आहे ना तिच्यामध्ये तो आहे. खरं. आणि तिच्यावर काम करताना आपण एक ठरवून गेलो नसतो की असं करायचं. कारण बऱ्याच नट्यांना बघितलं असतं आपल्याला त्यांचे माहिती असतं स्ट्रॉंग पॉईंट, त्यामुळे आपण आपलं करून जातो. इथे मला आय कुड फ्लो, माझं कम्प्लीट काय म्हणतात त्याला स्पॉन्टेनियस मी रिॲक्ट करता आलं थँक्स टू हर. क्या बात आहे. पण ह्या सगळ्यामध्ये नव्या डिरेक्टर बरोबर काम करणं, तेजस तशा अर्थानं क्रिकेट टीम आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे परिचयाचं तर होतं, पण एक दिग्दर्शक म्हणून घेऊन येणं आणि एक अभिनेता म्हणून दुसऱ्याला सरेंडर होणं, या दोघांमधलं ट्रान्झिशन आणि त्या सगळ्या ह्याच्याबद्दल. कारण आता काय असतं माहिती ना की मी एक तर खूप सिनेमे डिरेक्ट केलेत, त्यामुळे कधी कधी पेशन्स राहत नाही. म्हणजे ते कधी कधी येतच बाहेर चुकून. पण तेजस हॅज बीन विथ मी, मी तर खूप चांगलं ओळखतो. नवीन असता कोणत्या डिरेक्टरना तर ही माईट हॅव फेल ऑफेंडेड. मध्येच मी म्हणतो रे किती वेळ घेतोयस. म्हणजे कसं असतं की इतके पिक्चर केल्यानंतर ना मला बऱ्याच वेळा माहिती असते की हा जो शॉर्ट घेतो आहे ना तो हा लागणार नाही आहे, एडिटर लावणार नाही आहे, हा वेस्ट आहे. पण माझं चुकलं आहे तिकडे, मी करायचंच नाही ना ते, त्याला घेऊ दे की. पण माझं असं असायचं, मला म्हणजे खात्री असायची की तो तुझ्यातला एडिटर आणि डिरेक्टर जागा आहे, शॉर्ट लागणार नाही. आणि पण ठीक आहे, म्हणजे तर तेजस असल्यामुळे मी म्हणजे भांडणं झाली नाहीत आमची कधीच. पण मी त्याला म्हणायचं रे हा नको ना घेऊ, नाही मला सर मला हा पाहिजे. आणि तो त्याला पाहिजे ते घ्यायचा. म्हणजे मला त्याचं का बरं वाटतं, त्यांनी कुणी सांगतो म्हणतो काय लगेच हे झालं नाही. पण हेही सांगतो मी की त्यातले 90% शॉट मी सांगितले नाही लागणार ते नाही लागलेत. हो. पण ते ठीक आहे. म्हणजे ते आता मी इतकी वर्ष केलं आहे म्हणून मी काय हुशार नाही आहे फार डिरेक्शनमधला. पण एक काय एक प्रॅक्टिसने आपल्याला कळतं ना की अरे हा शॉट नको तसं. पण तेजस इज अ व्हेरी नाईस गाय, खूप चांगलं आहे काम करायला. आणि काही काही सीनवर कधी कधी आम्ही आला सीन की मी म्हणायचो नाही रे हे असं बोललं तर तसं बोललं तर. ती वॉज फ्लेक्झिबल. सी काय असतो सिनेमा हा लाईफ असा सिनेमामध्ये तर तुम्हाला कुठेतरी ते खूप रिअलिस्टिक किंवा नॅचरल डायलॉग येणं गरजेचं होतं. सो वी हॅव मेंटेन दॅट अँड तेजस हॅज बीन व्हेरी सपोर्टिव्ह की लेट अस मेक इट अ कलोक्विल फिल्म. आणि मजा आली. आणि मी आता इतके पिक्चर केले रे, डिरेक्टर कोणी असू दे आपल्याला आपलं काम करायचं. आपण मी ज्यावेळेला तिथे काम करतो मी काय म्हणतात त्याला मदारी का बंदर असतो. चल जमुरे म्हटलं कडकडकोट नाचलं, आपल्याला काय पैसे कसे मिळत आहेत त्याचं विजन आपल्याला स्क्रीनवर आणायचं असतं ना. त्यामुळे तिथे आपण फार तोंड उघडू नये. निश्चित. या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीचं सरप्राईज एलिमेंट सिद्धार्थ बोडके दिसतो, म्हणजे किंवा त्या सगळ्याला तू ज्या पद्धतीने रिॲक्ट करतो आणि डोळ्यातून असणारा अंगार आहे, मग जो सारांशमध्ये अनुपम खेर असेल किंवा विद्या पटवर्धन विरुद्धमध्ये दिसला असेल किंवा जुनं फर्निचरमध्ये दिसलं असेल, ह्या सगळ्यामध्ये दिसताना म्हणजे दोन संध्या मिळत राहणं आणि त्या सगळ्यामध्ये खूप काटेकोरपणे सिस्टीमला शह देण्याचा केलेला प्रयत्न, ह्या सगळ्याबद्दल तू सांगावस. आणि सिस्टीमबद्दल असणारी एक वेगळा एक्सरेटिक विजन तुझा आहे, त्यामुळे तू यावर बोलावस असं मला वाटतं. थोडं मी खूपच आहे. म्हणजे ते मला कधी कधी म्हणजे मी आता कधी कधी असं म्हणतो की गपचूप बस, कुणाला काही बोलू नये का मरा, असं मी एक विनोद केला आहे. कारण काय माहिती ना आपण फ्रीडम ऑफ स्पीच म्हणून कधी कधी खूप जरा जास्त बोलतो. अप टू पॉईंट इट इज ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही पर्सनल जाता ना दॅट इज व्हॉट इज रॉंग. तर तसं ना माझं आहेच ते, पण मी असं दाबून ठेवलं आहे कारण ते माझ्या वागण्यात नाही येऊ दे, नुसतं बोलण्यात का पडणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी राईट अँड रॉंगमध्ये माझ्या वडिलांना ते कायम असं असायचं. म्हणजे मला लहानपणी पण आठवतं बाहेर काय आमच्या मित्रांना भांडण झालं, त्यांना कंप्लेंट करलं तर मला पहिले फटके पडायचे. यू हँडल इट. म्हणजे तू मला तुझं वर्षन सांगतोयस, तिकडे काय झालं त्याचं वर्षन काय आहे. तर ते ना त्यामुळे एक राईट रॉंगचा किंवा रिॲक्ट होण्याचा सोसायटीमध्ये जे घडतं त्याला हे शिकलो मी वडिलांकडनं. आणि ॲक्टिंगचं म्हटलं तर ना मी खूप ॲक्टर्सना मी काय म्हणतात त्याला क्रेडिट देतो मी माझ्या कामाचं. म्हणजे मी ऑब्झर्व केलं त्यांना.
कसा प्रिपेअर करतात रोलला. म्हणजे माझ्यासाठी नसीरुद्दीन शाह देव आहे, माझ्यासाठी अमिताभ बच्चन देव आहे, आणि सगळ्यात मोठा देव आहे विक्रम गोखले. म्हणजे किती काय म्हणतात त्याला, नैसर्गिक काम करावं हे त्याच्याकडनं शिकावं. तर ह्या सगळ्यांना मी खूप ऑब्झर्व केलं क्लोजली. आणि त्यामुळे काम करताना आपल्या इथे काय होतं, ॲक्टिंग करतात. म्हणजे काय केलं मी या पिक्चरमध्ये ॲक्टिंग केली असं म्हणतात, तर म्हणायची पद्धत लोक म्हणतात, पण ते ॲक्टिंग करत असतात, ते रिॲक्ट करत असतात. आपण हे विसरतो की आपण जी गोष्ट आहे त्या गोष्टीला आपण रिॲक्ट करत असतो. त्यामुळे हे जे नटाला कळतं ना, तो नट चांगला. आपल्या इथे म्हणजे हे आता मला त्या प्लॅटफॉर्मवर बोलणं टाकतो. आपल्या इथे काय होतं, म्हणजे मी खूप डिरेक्ट करत असताना मी लोकांना तेच सांगतो, ते करतात आणि सीन वाचला की मग ते असे येतात तयार होऊन. सगळे चांगले ॲक्टर असतात, पण ते त्याच्या लाईनची वाट बघत असतात. म्हणजे समोरच्याची लाईन कधी संपते आणि माझी लाईन, मग ते संपल्यावर मी माझी लाईन अशी झोकात देईन, नाही ना. ते सगळ्यात आधी करायला पाहिजे त्याचं ऐक. तू जे काय म्हणतो त्याला तुझी रिॲक्शन आहे ना. तर ह्या गोष्टी मी ह्या सगळ्यांकडनं शिकलो. त्यामुळे मला ते, आणि काय असतं की आपल्या इथे काय असतं माहिती ना, की एक हे झालं की तू पिक्चरचा ॲक्टर, हिरो म्हणजे तू कधीच काही चुकीचं करत नाहीस, तू कधीच फंबल होतेस. मला ते आवडतं. इनफॅक्ट वाक्यात फंबल होणं किंवा काहीतरी हातातनं पडणं हे नॅचरल आहे. तर त्या गोष्टींना मला खूप महत्त्वाच्या वाटतात. किंवा प्रॉपर्टी यूज करणं, ह्या गोष्टी कोणी शिकतच नाहीत. बरेचसे नट आहे, त्यांना सांगितलं एक वाक्य चालत चालत म्हणत इथे, तो तिथे म्हणतो किंवा चालत येऊन इथे म्हणतो, चालताना बोलता येत नाही, असे बरेच नट आहेत. मधला बिझनेसच गायब असतो, गायब. तर ते मी शिकलो. म्हणजे मला मी काही गॉड गिफ्टेड नाही आहे बाबा, मी इथेच शिकलो जे शिकलो ते, आणि ते ह्या लोकांकडनं शिकलो. म्हणजे विक्रम गोखले प्रॉपर्टी वापरणं किंवा पॉझिटिव्ह वर्क करण्यामध्ये देव होता. तर ते तुम्ही बघा, शिका लोकांकडनं चांगलं. निश्चित यामधला आता मी कायम लोक म्हणत असतात की रंगभूमीशी नाळ जोडणं गरजेचं आहे, किंवा माझं किती प्रेम आहे रंगभूमीवर. पण ज्या वेळेला तिथलं अर्थकारण किंवा तिथे मिळणारं पाकिट आणि त्या सगळ्याचं गणित येतं, त्यावेळेला लोक पाठी फिरलेली असतात. कारण टेलिव्हिजन आणि सिनेमा बऱ्यापैकी उत्तम पैसे देतो. पण आजही या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तू रंगभूमीशी तितकंच प्रेम आणि नाळ तिथे पुरलेली आहे. फिल्टर कॉफी आणि आता नव्याने येणारा ॲनिमल, त्याबद्दल तू बोलावंस असं मला वाटतं. आणि फिल्टर कसं आलं की मला नाटक हे मी जन्माला आलो तिथून ना. म्हणजे इट इज लाईक आईला विसरू नका. तर नाटक मी कधीच सोडणार नाही. म्हणजे मला फक्त एवढंच वाईट वाटतं की मला कधीतरी एक नाटक करायचं आहे, पण ते करायचं ठरवलं तर मला त्याला वेळ द्यायला लागेल. मी काढणार आहे वेळ. पण एक वेगळीच गंमत आहे ती. म्हणजे मी कधी कधी मला कोणतरी म्हणतो किती दिवस दिलेस नाटकाला. मी म्हटलं मी जरा जास्त दिवस दिले, कारण माझं पण शूटिंग चालू होतं आणि 2 जण ज्यांनी पहिलं नाटक केलंच नव्हतं, तर ते म्हणाले किती पैशाचं नुकसान केलं स्वतःचं. मी म्हटलं नफ्या तोटा तर मी 1 रुपयाने घेतला त्याचा, पण तो जो आनंद आहे ना, तो मला त्या पैशापेक्षा खूप जास्त आहे. खरं की एक माझं नाटक समोर घडलं, म्हणजे दिस इज माय क्रिएशन, आणि तो मी दिवसागणिक तसं फुलताना बघितलं, तर ते इतकं ब्रिलियंट होतं ना. सिनेमाचं कसं कट बीट ह्याच्यात तुम्ही तुमचा कनेक्ट जातो, ह्याच्यात म्हणजे तुमचं पॅशनेट. अजूनही मी आत्ता विचार करताना आज मी फोन केला, म्हटलं ते मी एक कार्पेट मागवलेलं ॲमेझॉनवरनं, ते आलं का बघ जरा मला. ते म्हणजे त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट एवढी असते ना नाटकात, आणि इट इज फिनॉमिनल. तुम्ही जसं बघत असता सुद्धा होत असताना, त्यामुळे मी नाटक सोडणार नाही. आता ॲनिमलनी तर कारण सगळ्यात महत्त्वाचं मला त्या ह्याच्यात वाटतं की नाटकाचा निर्माता तारखांमध्ये अडकलेला असतो, पण तू नवा निर्माता तुझ्याबरोबर जन्माला घालतोयस, आणि तो सिद्धार्थ जाधव आहे. तर म्हणजे तू त्याला इतकं प्रोत्साहित केलंस की तो नाटक करायलाही तयार झाला आणि निर्माता म्हणूनही उभं राहायला तयार झाला. त्याला ना कसं असतं ना की आपण एखाद्या सिद्धार्थ खूपच ब्रिलियंट नट आहे. म्हणजे तो जे काय आहे ना त्याचा अजूनही 30% पण एक्सपोज झालेला नाही आहे. त्यामुळे मला तो माझा ॲडव्हान्टेज आहे, आणि मी तरी म्हणतो तो माझाच मुलगा आहे. कारण मी काही केलं नाही त्याच्यासाठी, पण मी त्याला व्यवस्थित वापरून घेतला, व्यवस्थित त्याचेच स्ट्रॉंग पॉईंट मी वापरून घेतले, आणि तो आज, त्यामुळे आज तो निर्माता होतो, मला आनंद आहे. आणि त्याच्या आईवडिलांच्या नावाने संस्था काढतोय. म्हणजे त्यात इफ आय कॅन हेल्प हिम, तर त्यापेक्षा काय पाहिजे. एक
सुपरहिटची हिस्ट्री जी मराठीची तपासायला गेले ना, तर ज्या काळात अत्यंत आर्थिक गणित गडबडलेलं होतं, अशा वेळेला मराठी सिनेमाला तारणारा एक सिनेमा आला, मी शिवाजीराजे भोसले बोलतो. नाही, सगळ्यात आधी आला दे धक्का. दे धक्का. येस, त्याने ओव्हरऑल कॉर्पोरेटलाही तितकंच हे दिलं, स्टॅबिलिटी दिली. तर पण त्यानंतर इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर म्हणून ज्या वेळेला आपण बघतो, तर त्यावेळेला मी शिवाजीराजे भोसले बोलतो एव्हरेस्टसाठी आणि तुझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं पर्व होतं. त्याचा दुसरा भाग आणि त्या सगळ्या गोष्टीबद्दलची चर्चा प्रचंड कानावर आहे आणि मे मध्ये शूटिंग सुरू होतं असं कळलं. नाही, आपण त्याचं एक वेगळं करू ना, खरंच म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला वेगळं करायला मला खूपच आवडेल. पण सध्या माझं कॉन्सन्ट्रेशन आहे देवमाणूस आणि पिक्चर खरंच एक वेगळा सिनेमा झालाय, चांगला झालाय. पण ते वारीतलं चालणं आणि त्यांच्याबरोबरचं मिसळ खाणं वगैरे फार मला मजा आली. म्हणजे मला इनफॅक्ट मला एक तर चालायचा कंटाळा, मी खूप आळशी आहे आणि मी यांना वारीत म्हटलं मी फार चालणार नाही आहे. पण ती वारीत चालत गेली. बरं, ते मग गाडीतनं पुढे यायचे, कॅमेरा, मी ते मला कुठून शूट करतेही माहिती नव्हतं. म्हटलं चल थोडं चालूया. काय होतं अशा वेळेला आपल्याला इरिटेट व्हायलाच, म्हणजे अजून का नाही, किती वेळ चालायचं आहे. पण त्यातनं मी एवढा हे झालो ना की मला काही पडलीच नव्हती. आय वॉज वॉक अबाउट 5-6 किलोमीटर. तू डाएटवर वगैरे होतास? डाएट होता, पण तरी शूटिंगला डाएट होत नाही रे, प्रॉब्लेम तो होतो. आणि मी आलो डाएट म्हटलं तर मी तिकडे त्यांनी सकाळी नाश्ता लावला आणि मला ते 16 तास पाळायचे होते. मला टाईम होता 11 वाजता काढायचा आणि त्यांनी सकाळी 8-7:30ला नाश्ता लावला. मी म्हटलं रे मी तर ते बसले सगळे खालीच, छान आणि वातावरण पण मस्त होतं, थंड. त्यांनी मिसळ आणली तर मी यांना म्हटलं मी आता नुसतं बघत बसतो मिसळ करण्याचा. तो त्यांचा जो त्या वारीचा जो लीडर होता म्हणाला सर खा ना. म्हटलं नाही होतं. त्या म्हणा नाही बरं आहे होय. तर मला इतकं वाईट वाटलं. त्याला वाटलं मी हे असेच कुठेतरी हायजीन आणि या पर्स्पेक्टिव्हने तू नाही मी म्हटलं तसं नाही हो. म्हटलं मी माझं हे आहे, मी बघा म्हणे. पण तर मी म्हटलं तेल लावत गेलं माझं डाएट आणि मी आपल्या शॉर्टसाठी म्हणून खाल्लं मी 3 वेळा घेऊन खाल्लं. म्हणजे मी आयुष्यात एवढी चांगली मिसळ खाल्ली नव्हती. सी आय थिंक दॅट इज बिकॉज ऑफ द ते ज्या ह्यानी येतात ना त्याच्यात. मग किती वाजता उठून बनवलं असेल तिने? 4 वाजता म्हणजे जवळजवळ 200 लोकांसाठी. त्या 200 लोकांसाठी इतकी ब्रिलियंट मिसळ बनवली ना तिने, वॉज आउटस्टँडिंग. त्यामुळे कुठेतरी ना, आणि बरं मी 5-6 किलोमीटर चाललो. मी स्ट्रॉंग हिंदू आहे त्यामुळे, आणि विठ्ठल म्हणजे माझा असा यार आहे, म्हणजे असं सॉरी म्हणजे असं नाही देवच येतो, पण मी आय ट्रीट हिम लाईक अ फ्रेंड. म्हणजे मी कधी उठतो आणि पंढरपूरला जातो. तर ते माझं एक स्पेशल बॉन्ड आहे विठ्ठलाशी. तर ती कदाचित त्यामुळे चाललो असेल 5-6 किलोमीटर. आणि मला म्हणजे माझे काय म्हणतात ठराविक जे देव आहेत ना, माझे गणपती, म्हणजे हे ऑल आर माय फ्रेंड्स. मी बोलतो त्यांच्याशी, गप्पा मारतो. म्हणजे आपलं सुखदुःख सांगायची असतं तरी बाकी काही नाही. म्हणजे ते तर एक तर शंकरराव, विठ्ठल, गणपती हे आपले. अरुण कोलटकरांची जी ओळ आहे ना की विठोबाची आपली डायरेक्ट ओळख नाही. मी तुकोबांना ओळखतो आणि तुकोबा आणि विठ्ठलाचं नाही, माझं विठोबाशी तसं आहे की जसं माझी आमची कुळदैवत आहे गोव्याला. म्हणजे किती, म्हणजे मी गोव्याला गेलो की पहिलं तिकडे जाईन आणि मग मी गोव्यात शिरेन. वा. आणि निघताना परत एकदा जातो. कुठेतरी ना ते एक पॉझिटिव्हिटी मिळते. आपण म्हणतो ना, मला म्हणतात की तू बिलिव्हर आहेस तू, हे एथिस्ट लोक म्हणतात की कुठे देव. म्हटलं तुम्ही शोधत नाही त्याला, मी शोधतो आणि मला सापडला आहे. तुम्हाला नाही सापडला दॅट आय एम नॉट गोइंग टू फोर्स यू की तुम्ही शोधा, आणि की माझ्या देवाशी तुमचं इंट्रोडक्शन करून देणार नाही मी. तो मला सापडला आहे, तुमचा तुम्ही शोधा. क्या बात आहे. इतका आपलेपणाने महेश तू बोललास आणि खरं तर वेगळी बाजू तू तुझी सांगितलीस, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि विश यू लव लक अँड सक्सेस. आपल्याबद्दल बोलल्याबद्दल खूप थँक्यू सो मच. थँक्यू महेश. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी
लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.